पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी चार्ज घेतला आणि लगेचच मंगळवारी पुणे पोलीस आयुक्तालयात 267 कुख्यात गुंडांना बोलवून त्यांची परेड घेण्यात आली. आणि आतापर्यंत जे झाले ते झाले. यानंतर जर गुन्हेगारी कारवाई केली किंवा रील्स बनवल्या तर खैर नाही, असा सज्जड दमही पोलिसांनी यावेळी दिला. घायवळ, मारणे, पोटे, बाबा बोडखे यांच्यासह 11 टोळ्या आणि 21 रायझिंग टोळ्या असे मिळून एकूण 267 गुंडांची हजेरी यावेळी पार पडली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे आणि सतीश गोवेकर यांनीही गुंडाची परेड घेतली. एकमेकांचे कट्टर शत्रू असणारे टोळ्यांचे म्होरके अगदी यावेळी एका रांगेत शिस्तीत उभे होते. 5 जानेवारीला कोथरूडच्या सुतारधरा भागामध्ये दिवसाढवळ्या शरद मोहोळचा खून त्याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व त्याच्या साथीदाराने केला. या खुनाचे मास्टरमाइंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे होते. परंतु या घटनेने संपूर्ण पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि सतीश गोवेकर आता या घटनेमुळे ॲक्शन मोडवर बघायला मिळाले आहे.